सरकार आपल्या दारी असं सांगून गुंडांना सोबत घेऊन आता या राज्याच्या लोकांना गोळ्या मारण्याचं पाप हे सरकार करते आहे। पक्ष चोरणं, आमदार चोरणं, खासदार चोरणं हे सगळं या सत्तेच्या भरोश्यावर या लोकांचं चाललेलं आहे। पण सत्तेचा अर्थ डाका आणि चोऱ्या करणं नसते। सत्तेचा अर्थ हा जनतेला सुरक्षितता देणं, सगळ्यांना समान न्याय देणं हा सत्तेचा अर्थ असतो। पण भाजपने सत्तेचा जो दुरुपयोग केलेला आहे त्या दुरुपयोगाचा आम्ही निषेध करतो। मला तर असं वाटतं की जनाची नसेल तर मनाची तरी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी ठेवावी। ते लोकांच्या मृत्यूंना, त्यांच्या अकार्यक्षमतेला ते लोकांना सांगतात की कुत्रा गाडीच्या खाली आला आणि मेला तरी ते गृह खात्याची जबाबदारी आहे। या पद्धतीचं टोलवाटोलवी करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही। बेजबाबदार अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्राची जी दुर्गती आपण केलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचे 3 तेरा वाजवलेले आहेत, याच्यापासून तुम्हाला पळता येणार नाही। जनाची नसेल तर मनाची असेल तर तातडीनं राजीनामा द्यावा। आणि आम्ही तर उद्या माननीय राज्यपाल महोदयांना भेटू आणि सांगू की तातडीनं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, हे सरकार बरखास्त केलं पाहिजे। शेतकऱ्यांना या राज्यामध्ये ना शेतकरी सुखी आहे, या राज्यामध्ये ना तरुण सुखी आहेत। महागाई इतकी मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवलेली आहे आणि या पद्धतीचं जे वातावरण आज महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही, या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही, अशी जी परिस्थिती झालेली आहे। आणि म्हणून राज्यपाल महोदयांनी तातडीनं या सरकारच्या बरखास्तीचं राष्ट्रपती महोदयांकडे विनंती करावी, अशा पद्धतीची भूमिका उद्या आम्ही माननीय राज्यपाल महोदयांकडे करणार आहोत। याला राजकीय आरोप केले जात आहेत, याला काय उत्तर? बघा, हे पूर्णपणे राजकीय आरोप आहे आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे, ही तर घटना गंभीरच आहे, पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी त्याचा राजीनामा मागतील। त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही। मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहेत। त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ही वैयक्तिक वैमनस्यातनं झालेली हत्या आहे। पण मला असं वाटतं की ठीक आहे, विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्ष करतोय। हे अपयश सगळ्यात आधी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाचं आहे। त्यांनी अशा प्रकारचं माफिया राज या महाराष्ट्रावर लादलं आहे, खास सूड आहे महाराष्ट्रावर। हे अपयश या राज्यावर लादलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याचं आहे आणि हे अपयश या राज्याच्या गृहमंत्र्याचं म्हणजे देवेंद्र फडणवीसचं आहे। नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे या राज्याचे गुन्हेगार आहेत, अपराधी आहेत। लक्षात घ्या, ज्या प्रकारचं शासन त्याने आमच्या माथी लादलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात गावागावात रक्ताचे सडे पडतात, लुटमार, दरोडे, अपहरण, बलात्कार, हत्या हे वाढलेलं आहे। काय करतात मोदी आणि शहा? त्यांनी हे सरकार लादलं आहे ना आमच्यावर, त्यांची जबाबदारी नाही का? या मुख्यमंत्र्यांना ताबडतोब काढून इथे राष्ट्रपती शासन इथे लावलं पाहिजे। सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा तुमच्यात हिंमत असेल तर। रोज इथे आम्हाला गुन्हेगारीशी सामना करावा लागतो या महाराष्ट्र आणि मुंबई। हे तुमचे आमदार, तुमचे खासदार पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना धमक्या देत आहेत, पोलिसांना जाऊन अरेरावी करतायत। याला कायद्याचं राज्य म्हणतात का? याचं कारण असं आहे, हे गुंड आणि बदमाश वर्षा बंगल्यावर, मंत्रालयात, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, ठाण्यात, सर्वत्र गुंडांबरोबर मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी, त्यांचे बाळराजे रोज चाय पे चर्चा करतायत आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये, त्यांच्या गटामध्ये, त्यांच्या गँगमध्ये सामील करून घेतलं जात आहे फक्त आमच्याशी लढण्यासाठी। मी ऐका, ही घटना ही अतिशय चुकीची घडलेली आहे। अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घडताच कामा नये या मताचा मी देखील आहे। पण आपण जर पाहिलं, झालेली घटना अतिशय चुकीची आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे।
अशा प्रकारच्या घटना कुठल्याही देशात, कुठल्याही राज्यात, कुठल्याही शहरामध्ये होताच कामा नये. पण जरी बाहेर सगळी पोलीस यंत्रणा असली आणि आत जर दोघं कोण बसलेले आहेत आणि ते त्यांच्या धंद्यापाण्याच्या गोष्टी अतिशय आपलेपणाने चर्चा करतायत आणि त्याच्यातला एक जण तो हाफ चड्डीतच दिसतोय तिथं, म्हणजे हाफ पॅन्टमध्ये आणि टी शर्टमध्ये, म्हणजे इतकं ते दोघांनी पण संभाषण काल दाखवलेलं आहे. मग नंतर गेल्यानंतर त्यांनी तशा प्रकारचं केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याचा नीट तपास झाला पाहिजे व खरं काय. कारण आता काय करायला लागले विरोधक, एकदम त्याचा मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत, होम मिनिस्टरचा राजीनामा मागतायत. अशा प्रकारचं त्यांना ते निमित्त मिळालेले हे आम्ही नाकारत नाही. पण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण आपण बघितली पाहिजे की नक्की काय झालं.